पाणी द्या, काय तुमची भूमिका आहे? चोराच्या उलट्या बोंब्या, घुबडांना झोपू द्या लोकांना. कोणत्या तोंडानं बोलता? काय अधिकार आहे यांना? आज संजय केनेकर आहे, ज्याला उद्धव ठाकरेंनी 2 वेळेस नारळ फोडलं पाणीचं सुरूच्या पाणी पाईपलाईन साठी. पण झाली पाईपलाईन चालू. त्यावेळेस मी उद्धव ठाकरेंना जबाब विचारायला गेलो होतो, मला अटक केली होती. कोणत्या तोंडानं बोलणार आहे? 2 वेळेस नारळ फोडलं, नारळात सुद्धा पाणी निघलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही पाईपलाईनची सुरुवात कोणी केली? खैरे मोठमोठ्यानं सांगत होते समांतर जलवाहिनी मी आणली. अरे मग मी आणली तर पाणी कुठं गायब झालं खैरे? जी ज्यावेळेसची 350 कोटीची जलवाहिनी 700 कोटीवर गेली, 900 कोटीवर गेली, आता 1600 कोटीची. आणि ज्यावेळेस देवेंद्रजींनी पैसे दिले या जलवाहिनीसाठी, तेव्हा कुठे एक काम सुरळीत चाललं? तुम्ही ज्यावेळेस उद्घाटन केलं, लोकांना मूर्ख बनवलं. लबाड तुम्ही आहे का आम्ही आहे? 2 वेळेस नारळ फोडले उद्धव ठाकरेंनी, मला अटक केली, मी आंदोलन केलं उद्धव ठाकरेंच्या विरोधात. ते दिवस विसरले का? आपण सगळे चॅनलवाले होता, ते दिवस काढा मागचे. म्हणजे तुमचं उत्तर आहे घुबडांना झोपू द्या, घुबडांना झोपू द्या लोकांना. हे उलट्या चोराच्या उलट्या बोंब आहे. 1680 कोटीची योजना होती, ती 3200 वर गेली. भ्रष्टाचार केला असा तुमच्यावर आरोप होतो. भ्रष्टाचार रात्रीतून खैरेने किती जणांना पैसे वाटले? आम्हीच होतो विरोधात बोलणारे की खैरेजी ही समांतर जलवाहिनी होऊ द्या, हिला लंबी करून. ठेकेदाराला पळवणारे हेच आहे, ठेकेदाराला धरून आणणारे हेच आहे. 2014 ते 19 देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते, तेव्हा देखील काही अडचणी, त्यावेळी देखील हा प्रश्न सॉल्व्ह. त्यावेळी सुद्धा देवेंद्रजींनी अडचण सोडवली. देवेंद्रजींनी ज्या वेळेस शहराच्या पाणी पुरवठ्याला सातत्यानं साथ दिली, परंतु हे घुबड बसलेले होते झाडावर. कोण ठेकेदार येतं आणि कोण आमचं पाणी पहिले चालू करतं? यांच्या घरात पाणी आलं, लोकांचं पाणी नाही आलं, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. हे दिवस तुम्ही आठवा, मागचे दिवस. मी स्वतः अटक झाली होती मला. पण समांतरच्या काळामध्ये 15 वर्ष तुम्ही देखील सत्तेमध्ये होता ना, तुम्ही देखील 50% जबाबदार तुम्ही पण आहातच ना. मात्र तुम्ही त्यांच्यावरती बोट दाखवता, ते तुमच्यावर बोट दाखवता. मात्र छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी मिळत नाही. खऱ्या अर्थानं संभाजीनगरकरांना पाणी मिळत नाही हे सत्य आहे. परंतु या पाण्यासाठी सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे खरं तर श्रम लागलेले आहे. अतुलजी सावे यांनी या जलवाहिनीची पूर्तता केली. अतुलजी सावेंनी खऱ्या अर्थानं याच्यात समर्पित होऊन काम केलं. अतुलजी सावेंनी विसरता येणार नाही. अतुलजी सावे देवेंद्रजीकडे बसले आणि या जलवाहिनीला पैसे आणले. यांनी खोटे नारळ फोडले. आता तुमचं सरकार आहे, पाणी कधीपर्यंत मिळणार? निश्चितपणे आम्ही ताबडतोब या काळात लवकरात लवकर 5 दिवसाआड पाणी देण्याचा विचार करतोय. पाईपलाईनीची खऱ्या अर्थानं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे तांत्रिक कारणानं या घटना घडत आहे. परंतु आम्ही प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम करणारे. मी जबाब विचारणारे. सोमवारी माझी धडक कंपनी आणि आयुक्तावर जाण्याची कारवाई चालू झालेली आहे. मी धडक कारवाई करणार आहे आणि कंपनीवाल्यांना धारेवर धरून विचारणार आहे की हे तुम्ही का पाणी देणार आहे का तुम्हाला इथं रस्त्यावर आम्ही लोकांबरोबर. आणि आम्ही लोकांकरता रस्त्यावरही यायला तयार आहे. प्रशासनाच्या विरोधात जाणार आहे आम्ही. मी जाईल प्रशासनाच्या विरोधात.